नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परभणी। आजपासूनचा नवीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो। मध्ये वातावरण कसं राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। तर आज राज्यामध्ये म्हणजे पुणे भागामध्ये आणि नाशिक भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आभाळ खूप येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आणखीन ढगाळ वातावरण वाढणार आहे। तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। हा पाऊस सगळीकडे पडणार नाही, फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याचं काय झालं, आता कांदा काढणी चालू आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं की कांद्याला ह्या पावसामुळे खूप नुकसान व्हायले म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जसे वेळ भेटेल तसं कांद्याची आपण काढायचं आणि तसं झाकून ठेवण्याची तयारी ठेवा। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो 14 मध्ये परत पावसाची शक्यता आहे। तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, आता 6, 7, 8, 9 ला खूप पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्याचं खूप आतोनात नुकसान झालं। त्याच्यानंतर 1-2 दिवस थांबतात लगेच काय झालं, परत 13 एप्रिलपासून राज्यामध्ये वातावरण खराब होईल। म्हणजे उद्याच्याला आणखीन खूप आभाळ येणार आहे। तुरळक ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण राहून थोडाफार पाऊस पडणार आहे, पण हा पाऊस सगळीकडे सर्वदूर नसणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या। आणि सर्व शेतकऱ्यांचा कांदा, काही शेतकऱ्यांचा कांदा, काही शेतकऱ्यांचा हरभरा, काही शेतकऱ्यांचा गहू देखील काढणं चालू आहे, काहींची मका देखील काढणं चालू आहे। सर्व शेतकरी आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये हळदी देखील काढण्यात आलो आहे। सर्व शेतकऱ्यांनी हळदी काढून शिजविलेल्या आहे। त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करा, तुम्ही 14, 15 आणि 16 एप्रिलला तुम्ही तुमच्या हळदी झाकून ठेवा, कारण की 14, 15, 16 एप्रिल दरम्यान राज्यात